मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 3 डिसेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कुणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए शरद पवार, ऑप्शन बी नितीन गडकरी, ऑप्शन सी प्रतिभा पाटील, ऑप्शन डी उद्धव ठाकरे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए शरद पवार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. देशातील किती टक्के सरकारी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे? ऑप्शन ए 18.9, ऑप्शन बी 25.7, ऑप्शन सी 24.2, ऑप्शन डी 19.5. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 24.2. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. जागतिक अपंग दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 4 डिसेंबर, ऑप्शन बी 3 डिसेंबर, ऑप्शन सी 2 डिसेंबर, ऑप्शन डी 1 डिसेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3 डिसेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्राचे किती टक्के सरकारी शाळेमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे? ऑप्शन ए 50, ऑप्शन बी 53, ऑप्शन सी 52, ऑप्शन डी 54. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 54. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात होणार आहे? ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी उत्तराखंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए विक्री कर, ऑप्शन बी विंडफॉल कर, ऑप्शन सी जकात कर, ऑप्शन डी सीमा कर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी विंडफॉल कर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी वाराणसी, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. संयुक्त राष्ट्रसंघाने 3 डिसेंबर हा दिन कधीपासून जागतिक अपंग दिन जाहीर केला आहे? ऑप्शन ए 1990, ऑप्शन बी 1991, ऑप्शन सी 1993, ऑप्शन डी 1992. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1992. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोण ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहे? ऑप्शन ए अनुराग ठाकूर, ऑप्शन बी जय शहा, ऑप्शन सी राघव चड्डा, ऑप्शन डी राहुल गांधी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जय शहा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. 16व्या संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण संमेलन UNCCD COP 16 चे आयोजन कुठे करण्यात येत आहे? ऑप्शन ए UAE, ऑप्शन बी युक्रेन, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी सौदी अरेबिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सौदी अरेबिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. कोणत्या राज्याने ॲग्री हॉर्टिकल्चर पिकाची उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केले आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी हिमाचल प्रदेश, ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कुठे कार्यान्वित करण्यात आला आहे? ऑप्शन ए रामेश्वरम, ऑप्शन बी वाराणसी, ऑप्शन सी अयोध्या, ऑप्शन डी फैजपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रामेश्वरम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन ए वरुण धवन, ऑप्शन बी राजकुमार राव, ऑप्शन सी कपिल शर्मा, ऑप्शन डी दिलजीत दोसांझ. याचा आन्सर आहे ऑप्शन डी दिलजीत दोसांझ. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन ए दीपिका पादुकोण, ऑप्शन बी करीना कपूर, ऑप्शन सी आलिया भट्ट, ऑप्शन डी कृती सेन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी करीना कपूर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. जय शहा हे ICCच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहे? ऑप्शन ए 5वे, ऑप्शन बी 3रे, ऑप्शन सी 4थे, ऑप्शन डी 7वे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 5वे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली आहे? ऑप्शन ए मुंबई डायरीज, ऑप्शन बी पंचायत, ऑप्शन सी द रेल्वे मॅन, ऑप्शन डी फॅमिली मॅन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी द रेल्वे मॅन. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या वाचनात काही
चूक वाटल्यास मला क्षमा असावी. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.